डाळ खिचडी हा अतिशय साधा, पौष्टिक आणि चविष्ट भारतीय पदार्थ आहे. भात, डाळ आणि काही मसाल्यांची तयारी होणारा तो हलका असल्याने आजारी व्यक्ती, लहान मुले किंवा उपवासानंतर खाण्यासाठीही उत्तम असा पदार्थ आहे. तर 5 माणसांच्या संध्याकाळच्या डिनरसाठी आपण अशा डाळी घेतलेल्या आहेत आणि ह्या सर्व धुवून घेतल्यात आणि आता कुकर तापायला ठेवलं आहे. त्यामध्ये आपण टाकलेली आहे मोहरी आणि थोडासा जिरे आणि त्यानंतर आपण लसूण आणि कढीपत्ता. तर हे सर्व आपण व्यवस्थित असं परतून घेऊ. त्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि छान असा कांदा गुलाबी रंगावर परतल्यानंतर आपल्याला टॅमॅटोही यामध्ये मऊसर असं परतवून घ्यायचं आहे आणि थोडीशी शिमला मिरचीही आपण यामध्ये घालू शकतो, वांगही यामध्ये घालू शकतो. तर हे सर्व पदार्थ आपल्याला छान असे मऊ सूत परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला घालायचे आहेत यामध्ये मसाले. तर मसाल्यामध्ये हळद पावडर, मिरची पावडर आणि आपल्याकडं असेल तर धना पावडरही आपण घालू शकता आणि चवीनुसार मीठ घालून मस्त असं परतल्यानंतर आपल्याला भरपूर असं पाणी डाळ खिचडीसाठी घालायचं आहे. तर इथं 5 ग्लास पाणी आम्ही डाळ खिचडीसाठी टाकलेलं आहे. तर भरपूर पाणी टाकलं तर खिचडी थोडीशी पातळ होते. पाणी जास्त घातल्यावर हॉटेलसारखी डाळ खिचडी तयार होते. तुम्ही त्यामध्ये भाज्या, बटाटा, गाजर, मटार घालून व्हेजिटेबल खिचडीही बनवू शकता. पातळ हवी असेल तर पाणी जास्त घाला. तर आम्हाला पातळच खिचडी करायची आहे, त्यामुळं भरपूर असं पाणी आम्ही घातलेलं आहे. तर आता आपण हे तांदूळ आणि डाळ यामध्ये टाकलं आहे भिजलेलं आणि फक्त आता 10-15 मिनटं आपण कुकरमध्ये शिट्ट्या काढून घेऊ. तर 15 मिनटातच आपली डाळ खिचडी तयार होणार आहे. तर याप्रमाणे डाळ खिचडी शिजल्यानंतर थोडंसं आपल्याला पळीने हटून घ्यायचे आहे आणि त्यानंतर फोडणीसाठी आपल्याला भरपूर असं गावरान तूप किंवा बटर यामध्ये टाकून आणि थोडंसं लसूण, लाल मिरची टाकून आपल्याला मस्त अशी फोडणी द्यायची आहे. तुमच्या घरात लहान मुलं असतील तर फोडणी नाही दिली तरीही खिचडी छानच लागते. पण आम्हाला फोडणीची खिचडी खूप आवडते, त्यामुळं आम्ही अशा पद्धतीने ही लाल मिरची पावडरची फोडणी दिलेली आहे आणि अशा पद्धतीने ही खिचडी आपली तयार झालेली आहे. तर एकदम हॉटेलसारखा फील खाताना येत असतो. तर आमच्या ऋग्वेद ऋषांगला ही खिचडी खूप आवडते आणि सर्व केल्यानंतर यामध्ये थोडंसं आपल्याला टाकायचं आहे तूप किंवा बटर. तर एकदा करून पहा, तर नक्की पुन्हा पुन्हा मागाल. तर अशा पद्धतीने ही आपली डाळ खिचडी तयार झालेली आहे.